मराठी भाषा विभाग म्हणून आम्ही मनावर घेतलेला आहे आणि त्यासाठी म्हणून सेन्सस ऑथॉरिटीजशी जे काही बोलायचं आहे ते जरूर आम्ही भाषा संचालकांच्या मार्फत आम्ही बोलणार आहोत. आपल्या सगळ्या बोलण्यावरून जे लक्षात आलं की सेन्सस जरी सुरू झालेला असला तरी त्यातल्या कॉलम्स मध्ये आपल्या मराठी भाषिकांनी आपली बोलीभाषा आणि आपली मराठी भाषा याबद्दलचे जे उल्लेख त्या कॉलम मध्ये असतील ते अतिशय स्पष्टपणे आणि वस्तुस्थितीला धरून हे करणं आता आवश्यक आहे. त्यासाठीचा प्रचार आणि प्रसार सुद्धा आम्ही हाती घेत आहोत. एकदा ते आपण स्पष्टपणे नोंदवल्यानंतर अनालिसिस हा जो टप्पा असतो सेन्सस डेटाचा, त्याच्यामध्ये आपण गणेश देवी सरांनी जे मुद्दे मांडले ते महत्वाचे आहेत. त्या टप्प्याच्या आधी आपण सेन्सस ऑथॉरिटीजशी बोलून मराठी भाषेच्या सोयीनं आणि जे योग्य असेल ते असं घडेल याचा निश्चितपणे प्रयत्न करणार आहोत. ही महाराष्ट्र शासनाची अधिकृत भूमिका आहे हे मी निश्चितपणे आणि जबाबदारीनं सांगतो. याच्यामध्ये मुद्दा असा आहे की शासन काय करणार याचं एक मार्गदर्शन सरांनी केलेलं आहे. पण शासन काय करणार हे तर शासन करेलच, पण अभ्यासकांनी सेन्सस बद्दलचा जो मुद्दा देवी सरांनी मांडलेला आहे त्याबद्दल आपल्या पातळीवरती काही टिपणं लिहावी, काही लेख लिहावेत आणि लोकांमध्ये त्याबद्दलची एक जागरूकता ही तयार करावी अशी माझी विनंती आहे. आणि म्हणूनच संपूर्ण महाराष्ट्रातून जे 100 ते 150 या संख्येमध्ये जवळपास 80 बोली भाषांचे जे अभ्यासक या कार्यशाळेत उपस्थित आहेत त्यांनी जरूर या मुद्द्याची नोंद घ्यावी आणि आपल्या पातळीवरती आपल्या समजेनुसार याबद्दल जरूर लिहावे. याबद्दल काही शंका असतील तर जरूर आमचे भाषा संचालक, भाषा संचालनालय किंवा माझ्याशी संपर्क साधावा. आपण एकत्रितपणे पुढे जावे अशी माझी भूमिका आहे. सरांनी उपभाषा, पोटभाषा, बोलीभाषा, प्रादेशिक भाषा, जातभाषा अशा वेगवेगळ्या संकल्पना आपल्या बोलण्यामध्ये सरांनी वापरलेल्या आहेत. सर्व बोली अभ्यासकांनी या सर्व संकल्पनांचा थोडा एक सविस्तर विचार हा करायला पाहिजे आणि या सर्वांच्या काही डेफिनिशन्स आणि आपली बोलीभाषा, आपण ज्या बोलीभाषेचा अभ्यास करतोय ती बोलीभाषा यातल्या कुठल्या वर्गीकरणामध्ये करायला पाहिजे असं मला या निमित्ताने सुचवावंसं वाटतं. मुळात भाषा ही संकल्पना आणि वस्तुस्थिती ही प्रवाही असल्यामुळे कदाचित काही बोलीभाषा अभ्यासकांना असं आढळून येईल की एका काळामध्ये ती एका प्रकारात होती आणि सध्याच्या काळात ती दुसऱ्या प्रकारात गेली. असं झालं असेल तरी ते आपण स्पष्टपणे आणि वस्तुस्थिती दर्शक पद्धतीने हे मांडायला पाहिजे हे मला आवश्यक वाटतं. सरांनी सुचवल्याप्रमाणे सगळ्याच बोलीभाषा एका तराजूत आपल्याला बसवता येणार नाही, परंतु मी माझ्या उद्घाटनाच्या भाषणामध्ये जे बोललो त्याप्रमाणे आपल्याला सर्वच बोली भाषांच्या, म्हणजे मी आणखी इतर संकल्पनांमध्ये जात नाही, मी सगळ्यांना बोली भाषा असं आता कुठं म्हणतो आहे. सगळ्याच बोली भाषांना संवर्धनाच्या काही एका निश्चित चौकटीतून आणि टप्प्यातून जावं लागेल असं मला वाटतं. ते टप्पे कोणते असू शकतात याबद्दल माझ्या उद्घाटनाच्या भाषणात मी सविस्तर बोललो आहे. त्यामुळे त्याबद्दल मी आता पुन्हा त्याच्याबद्दल बोलत नाही, पुनरावृत्ती करत नाही. परंतु माझ्या उद्घाटनाच्या भाषणामध्ये मांडलेले जे टप्पे आहेत त्याचा सर्व बोली अभ्यासकांनी जरूर विचार करावा आणि त्या समान टप्प्यांवरती आपली बोलीभाषा कुठल्या टप्प्यावरती आहे, कुठले टप्पे अद्याप शिल्लक आहेत आणि त्यासाठी काय करायला पाहिजे याबद्दल शासनाला आणि आपल्या समाजाला जर सूचना केल्या तर त्या उपयुक्त ठरतील. भाषा या विषयाबद्दल शासनाची भूमिका ही एका अर्थाने व्यापकही असते आणि मर्यादितही असते, कारण भाषेचं स्वरूप समाज ठरवतो या मताचा मी आहे. त्यामुळे समाजाचं मत आणि भाषा कशी न्यायची याबद्दलचा समाजाचा निर्णय हा शासनाने मान्य करायला पाहिजे या विचाराने आपण सर्वजण पुढे जाऊया. महाराष्ट्रामध्ये बोलल्या जाणाऱ्या ज्या भाषा आहेत, मी मुद्दाम त्याला बोली भाषा म्हणत नाही, त्या स्वतंत्र भाषा असू शकतात, पोटभाषा असू शकतात, जातभाषा असू शकतात.
या सर्व ज्या भाषा आहेत या महाराष्ट्रात बोलल्या जातात म्हणून आमच्या आहेत असं आम्ही मानतो. त्याचं कारण असं की ही भाषा ही मराठीची उपभाषा आहे किंवा नाही या तांत्रिक मुद्द्यामध्ये न जाता महाराष्ट्रामधला एक समाज घटक जर ते बोलत असेल, एका विशिष्ट भूभागातले लोक जर ते बोलत असतील, तर त्या भाषेचं संवर्धन करणं हे यामध्ये महाराष्ट्र शासनाचा सहभाग असायलाच पाहिजे. या दृष्टिकोनातून आम्ही पुढे जाऊ इच्छितो. सर्व बोली अभ्यासकांनी हा मुद्दा लक्षात घ्यावा आणि त्याच्यामुळे वर्गीकरणामध्ये आपण आपली बोलीभाषा कुठल्या वर्गीकरणात येते आहे हे महत्वाचं जरी असलं तरी महाराष्ट्र शासनाचं जे